22 ऑगस्टपासून ग्रहांची चाल बदलणार आहे. सूर्य आधीच सिंह राशीत आहे आणि आता बुध राशीत प्रवेश करतोय. त्यामुळे सूर्य आणि बुध एका राशीत येणार असून ज्योतिषशास्त्रामध्ये या संयोगाला बुधादित्य योग असे म्हटले जाते. या योगाचा संबंध बुद्धी, वाणी, व्यवसाय, नेतृत्व, करिअर आणि आर्थिक निर्णयांशी जोडला जातोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या काळात कोणत्या 5 राशींना विशेष लाभ मिळणार आहे, कोणत्या राशींनी सावध राहावे. आजच्या व्हिडिओमध्ये मेष ते मीन सर्व 12 राशींचं भविष्य आपण पाहणार आहोत. म्हणून तुमची रास शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम जाणून घेऊया नेमका हा योग काय आहे. 22 ऑगस्ट 2026ला बुध कर्क राशीतून निघून सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे. सूर्य 17 ऑगस्टपासून सिंह राशीत आहे. त्यामुळे बुध सिंह राशीत आल्यानंतर सूर्य आणि बुध एकाच राशीत येतील. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा आत्मविश्वास, नेतृत्व, पद, प्रतिष्ठा, अधिकार, तर बुध हा बुद्धी, तर्क, वाणी, व्यापार, लेखन आणि संवादाचा कारक मानला जातो. त्यामुळे दोन्ही ग्रहांचा संयोग करिअर, व्यवसाय, शिक्षण, संवाद आणि आर्थिक बाबतीत महत्त्वाचा मानला जातो. आणि याच कारणामुळे 22 ऑगस्टपासून सुरू होणारा हा ग्रहयोग आपल्या राशीसाठी कसा परिणाम देऊ शकतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. एक गोष्ट मात्र यामध्ये लक्षात ठेवली पाहिजे. सामान्य ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन आहे. वैयक्तिक जन्मकुंडलीनुसार याचे परिणाम वेगळे असू शकतात. तर मित्रांनो, विविध राशींना बुध गोचराचा सकारात्मक फायदा होतोय. तर या राशी कोणत्या आहेत? मेष, मिथुन, सिंह, तूळ, वृश्चिक. या राशींमध्ये करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती किंवा नवीन संधीबाबत सकारात्मक संकेत सांगितले जातात. तर चला पाहूया प्रत्येक राशीचा परिणाम. मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ करिअर आणि शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. नोकरीमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर एखादी चांगली बातमी समोर येऊ शकते. संधी चालून येऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन डील किंवा जुन्या संपर्कातून फायदा होण्याची चिन्ह दिसत आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रित करावे. हा काळ त्यांच्यासाठी अतिशय चांगला आहे. संधी मिळाली तर घाबरू नका. योग्य प्लॅनिंग करून पुढे जा. वृषभ राशीच्या व्यक्तींनी या काळामध्ये आर्थिक नियोजनावर लक्ष दिले पाहिजे. घर, कुटुंब किंवा मालमत्तेशी संबंधित एखादा महत्त्वाचा निर्णय समोर येऊ शकतो. पैशाची आवक वाढवण्याचा विचार करत असाल तर नवीन पर्यायांचा शोध घेऊ शकता. मात्र मोठी गुंतवणूक करताना घाई गडबड टाळा. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कागदपत्रे, अटी आणि व्यवहार व्यवस्थित तपासा. पैसा कमावणे इतकेच पैसा टिकवणे ही तितकेच महत्त्वाचे ठरेल. मिथुन राशीला हा काळ विशेष महत्त्वाचा ठरू शकतो, कारण बुध हा मिथुन राशीचा स्वामी आहे. तुमची बोलण्याची, समजावून सांगण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता अधिक प्रभावी होईल. ऑफिसमध्ये मीटिंग, प्रेझेंटेशन किंवा कम्युनिकेशनशी संबंधित कामात अतिशय फायदा होऊ शकतो. व्यवसायात नवीन संपर्क तयार होतील. मार्केटिंग, मीडिया, रायटिंग, डिजिटल किंवा कम्युनिकेशन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष उपयोगी ठरेल. तुमचे शब्द हीच तुमची ताकद बनू शकते. कर्क राशीच्या व्यक्तींनी आर्थिक आणि वैयक्तिक निर्णय घेताना संयम ठेवला पाहिजे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. काही जुन्या गोष्टी समोर येऊ शकतात. पैशांच्या बाबतीत अचानक खर्च होण्याची शक्यता असल्यामुळे बजेट सांभाळावे लागेल. नातेसंबंधांमध्ये गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद ठेवणं गरजेचं आहे. आता सिंह राशी. या संपूर्ण ग्रहयोगातील सर्वात महत्त्वाच्या राशीपैकी एक रास म्हणजे सिंह रास आहे. 22 ऑगस्टला बुधही सिंह राशीत प्रवेश करतोय. त्यामुळे सिंह राशीत सूर्य बुधाचा संयोग तयार होतोय. सिंह राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल. नोकरीमध्ये नवीन जबाबदारी किंवा पदोन्नतीशी संबंधित चांगली बातमी मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना मोठा ग्राहक किंवा महत्त्वाचा प्रोजेक्ट मिळू शकतो किंवा नवीन बिझनेस ॲग्रीमेंट होऊ शकते. तुमच्या कामाची आणि व्यक्तिमत्वाची दखल घेतली जाईल. आत्मविश्वास ठेवा, अहंकार टाळा, कारण तुमची गोष्ट लोकांनी ऐकावी वाटत असेल तर इतरांचे बोलणेही ऐकून घेणे तितकंच महत्त्वाचं आहे. कन्या राशीसाठी प्लॅनिंग आणि अनालिसिस महत्त्वाचे ठरेल. नोकरीमध्ये डॉक्युमेंटेशन, कॅल्क्युलेशन, अनालिसिस किंवा मॅनेजमेंटशी संबंधित कामात प्रगती होऊ शकते. नवीन नोकरी शोधत असाल तर चांगली अपॉर्च्युनिटी मिळू शकेल. व्यवसायात नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार असेल तर योग्य प्लॅनिंग करा. आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी नवीन मार्ग शोधा. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ
करिअर आणि उत्पन्नाच्या दृष्टीने चांगला ठरेल. नोकरीमध्ये नवनवीन संधी मिळतील. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. व्यवसायात नवीन ग्राहक किंवा नवीन प्रोजेक्ट मिळू शकेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होण्याची शक्यता दिसत आहे. जुन्या कॉन्टॅक्ट्समधूनही फायदा दिसत आहे. तुमचे सोशल नेटवर्किंग तुम्ही वाढवले पाहिजे. योग्य व्यक्तीशी केलेला योग्य संवाद तुमच्यासाठी संधी निर्माण करेल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ करिअर आणि प्रतिष्ठेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमची पोझिशन मजबूत होईल. नवनवीन जबाबदाऱ्या मिळतील. व्यवसायात महत्त्वाचा प्रोजेक्ट किंवा ग्राहक मिळण्याची शक्यता दिसते. वरिष्ठ व्यक्तींचे सहकार्य मिळू शकते. अनेक दिवसापासून रखडलेले एखादे काम पुढे जाईल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याचे संकेत मानले जात आहेत. मेहनत सोडू नका. योग्य वेळ तुमच्या बाजूने येऊ शकते. धनुराशीच्या व्यक्तीसाठी शिक्षण, ज्ञान, नवीन संधी महत्त्वाच्या राहतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. नोकरीमध्ये प्रमोशन किंवा नवीन अपॉर्च्युनिटी मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन डील मिळेल. कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे. नवीन स्किल शिकण्याची संधी मिळाली तर ती सोडू नका. मकर राशीच्या व्यक्तींनी आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी ठेवावी. अनावश्यक खर्च टाळावा लागेल. नोकरीमध्ये कामाचा ताण वाढेल. व्यवसायात मोठा निर्णय घेण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्या. कर्ज, गुंतवणूक किंवा मोठ्या आर्थिक व्यवहारात घाईगडबड करू नका. शक्य झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पुढील निर्णय घ्या. आर्थिक शिस्त तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. कुंभ राशीसाठी पार्टनरशिप आणि कम्युनिकेशन महत्त्वाचे राहतील. व्यवसायातील पार्टनरसोबत स्पष्ट संवाद ठेवला पाहिजे. नवीन ॲग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट करताना प्रत्येक अट नीट वाचा. नोकरीमध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकते. वैयक्तिक नात्यांमध्येही गैरसमज टाळण्यासाठी मनातील गोष्ट स्पष्ट बोला. संवादातून अनेक समस्या सुटू शकतील. मीन राशीच्या व्यक्तींना काम आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल राखावा लागेल. नोकरीमध्ये नवीन जबाबदारी येऊ शकते. व्यवसायात विस्तार करण्याची इच्छा असेल तर आधी प्लॅनिंग करा. अनावश्यक खर्च टाळा. नवीन निर्णय घेताना भावनेपेक्षा वस्तुस्थितीकडे लक्ष दिले पाहिजे. हळूहळू पण सातत्याने पुढे जा. आता पाहूया सूर्य-बुध युतीचा किंवा संयोगाचा एक सोपा उपाय. सकाळी आंघोळ करताना सूर्याला अर्घ्य देणे. ओम ह्रीम सूर्याय नमः या मंत्राचा जप करणे. सूर्याला जल अर्पण करताना सूर्यभावन देवाचे मनोभावे स्मरण करा. त्यानंतर गणपतीचे स्मरण करून ओम बूम बुधाय नमः याचा 11 किंवा 21 वेळेला जप करा. शक्य झाल्यास गरजू विद्यार्थ्याला वही, पेन किंवा शैक्षणिक साहित्य दान करा. हा धार्मिक उपाय श्रद्धेचा भाग आहे, त्यामुळे हमखास पैसा किंवा यश मिळेल अशा हेतूने तुम्ही करू नका. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, 22 ऑगस्टला बुध सिंह राशीत प्रवेश करतोय आणि या राशीत तो सुमारे 17 दिवस राहणार आहे. म्हणजे प्रभाव केवळ एका दिवसापुरता मर्यादित नाही. सूर्याची आणि बुधाची अचूक 0° युती 27 ऑगस्टला रात्री होणार आहे. त्यामुळे 22 ऑगस्टपासून 7 सप्टेंबरचा काळ आपल्या राशीसाठी कसा आहे याकडे लक्ष देणे महत्त्वाचं आहे. तर मंडळी, तुमची रास मेन, मिथुन, सिंह, तुळ किंवा वृश्चिक असेल तर कॉमेंटमध्ये ओम बुधादित्याय नमः असे लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा. मी पुन्हा भेटेन एका नवीन ग्रहयोगाच्या माहितीसोबत, ग्रहगोचर, राशी भविष्य आणि पंचांग ज्योतिष्य माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.